हॉटेलच्या रूम मध्ये त्यांना रेड हँड पकडलं. हा? हा ग हा. आई कुणी पकडलं ते विचारा ना आधी. कोणी कोणी कोणी? त्यांच्या सुनेनं. काय सुने ना? हो. काय सुने ना? मग काय, ही भांडणं, ही मारामारी, अक्षरशः ना बंगल्याच्या बाहेर पर्यंत बाचाबाची झाली आई. म्हणून तर सगळ्यांना कळलं ना. पण मी त्याला लहानपणापासून बघतेय. तो असं वागेल असं वाटलं नव्हतं ग मला. तेच तर, तसं सभ्य वाटतं तो. सभ्य माणसंच अशी असतात आतल्या गाठीची. शिवाई, असं का करावं त्याने? किती चांगली बायको आहे त्याला. बायको चांगली असून काहीही होत नाही अन. मुळात ना बायकोनी कितीही स्वतःच्या नवऱ्यासाठी केलं, काहीही केलं तरी नवऱ्याला ना असे बक्कळ पैसा असलेल्या सुंदर बायकांकडेच त्यांचं मन धावतं. शी, काही काय बोलते तुम्ही वहिनी? अगं हेच जिवंत उदाहरण आहे ना तुझ्या समोर. अगं त्या मुलीकडे बक्कळ पैसा होता, खूप श्रीमंत होती, म्हणून तर बायको असताना सुद्धा तिच्या नवऱ्याने दुसरं अफेअर केलं. आता काय बोलणार आपण? बाय द वे, ती तुझी फ्रेंड आता नाही का रियुनियनला भेटली होती तुम्हाला, ती पण खूप सुंदर आणि श्रीमंत आहे ना? तिचा इथे काय संबंध? सुंदर आणि श्रीमंत याच्यावरून फक्त ती आठवली मला, बाकी काहीच नाही. मी आलेच फ्रेश होऊन. ए अमो ए चल साइड लागे. आओ. साइड लागे. चल. आज नको ना. हा वाढदिवस आहे तुझा. लायसन दाखव. काय झालं? रेणू कधी केलं होतं? गडबड आहे. अहो, काय झालंय? काय अहो चुकलंय. काय चुकलंय? अहो हे नियमात बसत नाही. आरटीओनीच दिलाय लायसन, कसं नियमात बसत नाही? अहो तेच सांगतोय. 3 महिन्यापूर्वी मी काही केलं नाही साहेब. मी खरंच सांगतो, मी काही केलं नाहीये. मी व्यवस्थित गाडी चालवतो, नियमात गाडी चालवतो, इंडिकेटर देतो, ओव्हर स्पीडिंग करत. गाडीची कंडिशन बघा ना, कसं ओव्हर स्पीडिंग करू. मी काही केलं नाहीये. अहो 3 महिन्यापूर्वी तुमचं लायसन एक्सपायर झालंय. बघू माझं नाही, बघू तर द्या ना मला. काय गरज? एक्सपायर झालंय 3 महिन्यापूर्वी. साहेब ऍक्च्युली आम्ही लायसन रिन्यू करायला चाललो होतो. हा ना अभि हा मी अशा वेळेस सगळेजण हेच सांगतात. हे बघा नियम सगळ्यांना सारखेच आहेत. मला उशीर होतोय, प्लीज. अहो तुमचा उशीर होण्याचा आणि माझा काय संबंध आहे? दंड भरावा लागेल. मी भरायला तयार आहे दंड. किती वेळ लागेल सांगा ना प्लीज. आम्हाला त्याला प्रोसिजर असते. आताच जाऊन गाठून आणते, म्हणजे संध्याकाळी हे आले ना की यांच्याच हातून घालून घेईन आणि थोडं पॉलिश पण करून आणते, म्हणजे छान जळाळी येईल. नमस्कार. हॅलो. 11ची अपॉइंटमेंट होती, 10:50ला आम्ही पोहोचलोय. ओके वेट, मी एकदा चेक करून सांगते.
आम्ही बसतो. ओके ठीक. सर तुम्हाला आत बोलवलंय. आपल्याला हात बोलवलंय लगेच. चल चल चल, वेळ वाया नको घालवायला, नाही तर परत तो माणूस म्हणेल 2 सेकंद उशीर केलास. काम करूया. हवी ऐक ना, हं. मी काय म्हणतो, तूच जा ना आतमध्ये. मला टेन्शन आलं यार. म्हणजे टेन्शनच्या भरात मी काहीतरी चुकीचं बोलून बसलो तर. या पहिल्यांदा करतोय का आपण? कितीतरी प्रेझेंटेशन दिलेत आपण दोघांनी एकत्र. तू तू चल. ऐक ना, तसं नाही रे, ते जे के नाव ऐकलं ना तरी मला टेन्शन येतं. तू बोलू शकतोस, तू जा ना, तू जा. ऑल द बेस्ट. हवी ऑल द बेस्ट. मी कमिंग सर. कम इन. अविनाश पाटकर. आज कोणाची भांडण नाही केलं वाटतं. नाही सर, ते काल लागतं. थँक्यू. मी वेळेत येणारी माणसं मला आवडतात. वेळेत आलात म्हणून इथे बसलात तरी. इथे बाहेर वॉचमॅनची खुर्ची माहिती आहे ना, गेटच्या बाहेर, तिथेही बसू दिलं. मी तुमच्याबद्दल खूप ऐकलंय सर. तुमच्याबद्दल ऐकलंय, तुमच्या कंपनीबद्दल ऐकलंय. तुम्ही कसे शिस्तीचे आहात. फाईल्स हां फाईल्स आणल्यात की घरी ठेवले? नाही, एक आहे फाईल सर. काय आहे हे? सर हा माझा एक्सपिरियन्स आहे सर. इतका फालतू पण एकही बरं काम नाही हो. सगळी सिक्युरिटीची काम आहेत. तसं नाही आहे सर, पण पाटकर, एक गोष्ट तुम्ही पाठ करून ठेवा, माझ्या कंपनीत पणला जागा नाही. सर मला एक संधी द्या, मी स्वतःला प्रूव्ह करीन. तुम्ही एकही मोठं काम केलेलं नसताना तुम्हाला संधी देण्याचा प्रश्नच येत नाही पाटकर. आणि माझी कंपनी अशी फडतूस कामं करतही नाही, तरी मला तुम्हाला काम द्यावं लागतंय. तुम्ही आज वेळेवर आलात. आणि दुसरं म्हणजे यांच्यामुळेच तर तुम्हाला काम द्यावं लागतंय. तुम्ही ओळखता का एकमेकांना? चांगलंच. नवरा बायको होत ना नाही का? म्हणजे अनोळखी नवरा बायको. कन्सेप्ट चांगली आहे पण वर्क नाही होणार. हो काय बघताय? खरंच विश्वास बसत नाही का? नवरा बायको होता मी. काय अविनाश, कसं वाटलं सरप्राईज? हो, खूपच मोठं सरप्राईज आहे. थँक्यू बेबी, थँक्यू या फेवरसाठी. तू खुश आहे ना? सगळं वसूल झालं. फक्त यांनी यांचं काम आता नीट केलं पाहिजे. कराल ना? हो करेल ना, जमेल मला. बघू ना किती जमतंय. कम ऑन बेबी, का तू त्याच्याशी एवढं रूडली बोलतोयस? आणि अविनाश, तू ना माझ्या बेबीकडे अजिबात लक्ष देऊ नकोस. माझा बेबी असाच आहे, नॉटी बेबी. निघू मी लगेच. थँक्यू सो मच सर. यू आर मोस्ट वेलकम अविनाश. तू जा, मी कॉल करते तुला. थँक्यू. तुझ्यामुळे या गाढवाला काम देतोय. नुकसान झालं तर? एखाद्याला असं लगेच जज करायचं नसतं जेके. ओके, मी त्याला बोललो. तुला कशाला एवढा राग यायला पाहिजे? कारण तो माझा मित्र आहे. बऱ्याच वर्षांनी आम्ही भेटलोय आणि त्याला कामाची गरज आहे आता.
दुपारचं जेवण तुझ्या फेवरेट रेस्टॉरंटमध्ये. जमणार नाहीये मला. का? पार्लरची अपॉइंटमेंट आहे माझी. रात्री 9 वाजता डिनरला भेटू. बाय. पाटकर. सीमा, अनु कशी नाही आली अजून? काय माहित आहे, एकटीच गेली आहे ना. नोकरी बिकरी शोधायला गेली असेल का? काय? अनु, आई अगं कुठे गेली होतीस? आई ते मंगळसूत्र गाठून आणलं. बघू. छान झळाळी आली आहे ना. हो ग हो, आता छान वाटतंय. छान काय, जुनं झालंय ते. आणि आता ना त्या जळाळीचा काहीही उपयोग नाही. मंगळसूत्र घट्ट असलं पाहिजे. तुझं तर तुटलंच ना. तुटलेल्या गोष्टी पुन्हा जोडता येतात वहिनी. गाठून आणलंय ना मी, ते जास्त महत्वाचं आहे. हो, पण आता तुटू देऊ नकोस म्हणजे झालं. हो आई, काही झालं तरी मी माझं मंगळसूत्र पुन्हा तुटू देणार नाही. कॉन्ट्रॅक्ट आपल्याला मिळालं. काय अभिनंदन हवी, अभिनंदन. क्या बात आहे. सॉरी काय, कसं आणि काय केलंस काय तू? म्हणजे मी काही केलेलं नाहीये. हे सगळं केलंय शनायाने. म्हणजे अरे हा जेके आहे ना, हा नवरा आहे, शनायाचा नवरा. काय सॉरी सॉरी सॉरी. अरे नवरा आहे तो तिचा. तिने डायरेक्ट येऊन सांगितलं हे माझा मित्र आहे, ह्याला हे कॉन्ट्रॅक्ट देऊन टाका. संपला विषय. जेकेने देऊन टाकलं कॉन्ट्रॅक्ट. अभि यार, काही घडते यार अभि. हाय. हाय शनया. हाय. शनया, थँक्यू. हे कॉन्ट्रॅक्ट तू आम्हाला मिळवून दिलंस. खरंच थँक्यू. काय या प्रोजेक्टची आम्हाला खूप गरज होती. हे कॉन्ट्रॅक्ट मिळालं ना, आता आमचे बऱ्यापैकी प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. प्लीज जे के सरांना पण आमच्याकडून थँक्यू सांगा. मनापासून आभारी आहोत आम्ही. आणि आम्ही खूप कष्ट करू, मन लावून काम करू. त्यांचं नाव खाली नाही पडू देणार. तुमच्या दोघांची फॉर्मॅलिटी करून झाली असेल तर आपण काही एन्जॉय करायचं का? म्हणजे अवी, तुला आठवतंय ना आपण लंच डेटला जाणार होतो, तू प्रॉमिस केलं होतंस मला. कधी? आता तुम्ही बोला कोणत्या हॉटेलमध्ये जायचंय. 101 हॉटेल सांगतो. या अभि बोल ना तू. स्नेहा. येस मॅम. सर, जे के सरांचं काही काम होतं, काही फॉर्मॅलिटीज कम्प्लीट करायच्या आहेत. तुम्ही येता का हो प्लीज? मी येतो ना. नाही तू. अवी, तू कुठे निघालास? राघव आहे ना, राघव करे. हा मी आहे ना, मी बघतो. एवढ्या दिवसाने एवढं मोठं काम मिळालंय, मी सगळं बघतो. चला. डोंट वरी अवी, राघव नंतर जॉईन होईल आपल्याला. चला निघायचं. हा हा निघूया. एक घरी फोन करतो, अनुला ही गुड न्यूज देतो ना. कशाला अनु? आय मीन तू घरी गेल्यावर सांग ना अनुप्रियाला ही न्यूज. हा, चांगली आयडिया आहे का? जातो आणि सरप्राईजच देतो तिला. हा? आता तरी निघायचं का? हो चल ना, तुझ्या कारनीच जाऊया. नाही, तुझ्या बाईकनी. बाईक वरून? कसं काय? का? त्यामुळे कसं जम, तुला सवय नाही ना बाईकची. आधी सवय होती ना मला अवी. आणि मला ना मला बाईकवर बसायचंय. बरीच वर्ष झाली मी बाईकवर बसले नाहीये. मला ते बाईकवर बसायचं फिलिंग हवंय अवी, प्लीज. पण हो नाही, काही नाही, तू चल. तुझी बॅग घे. हो हो चल, डबा. होय होय घेतो. चल चल चल, कुठलं बाईक वर बाईकवरच जायचंय आपण.
अनु, अवीचा फोन आला होता काय का? आज त्याची महत्वाची मीटिंग होती ना. हो अजून आले नाही आहेत ते आई, पण माझी खात्री आहे त्यांची मीटिंग छानच जाईल. हो ग बाई, मीटिंग चांगली होऊ दे आणि काम मिळू दे. ए, जेवायला काय बनवलं? हे बघा, शेपूची भाजी. हो आणि कढी केली तुम्हाला आणि यांना आवडते ना ती. वा 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 वा. अगं पण आपण दोघे, सीमा कुठे आहे? वहिनी यांना मी पानच घेत होते, तुम्हालाही वाढते. नाही नाही, मला नकोय, मी आज बाहेर खाणार आहे. का? का म्हणजे हे असं रोज घरचं जेवण ना बोर झालंय मला. आज मस्त बाहेर रेस्टॉरंटला जाऊन लंच करायचा प्लॅन आहे माझा. मी आधी सांगायला हवं होतं, तर अन्न वाया जाईल. अचानक मूड झाला माझा. काय कटकट आहे, एकाच दिवस बाहेर जाऊन खायचं म्हटलं तरी तुम्हाला प्रॉब्लेम आहे. नाही नाही सॉरी, जा तुम्ही जा. नक्की जाऊ? हो थँक्यू. हा अगं ए, कुठे चाललीस ते तरी सांग ना. आई, आल्यावर सांगू का तुम्हाला? नाही, त्यापेक्षा ना मी तिथल्या मेनूचे छान छान फोटोज पाठवते तुम्हाला. हा, बाय बाय. अगाऊ मेली, त्रास द्यायला जन्माला आलीये मला ती. आई तुम्ही जेवून घ्या ना, सगळं तुमच्या आवडीचं आहे ना, तुम्ही छान जेवून घ्या. नशीब माझी मुलं तरी चांगली आहेत. बाहेर किती उशीर झाला तरी घरी येऊन जेवतील. अगदी बरोबर बोललात आई. आता हे आले ना की बघा कसं कढीवर तुटून पडतात ते. अजून एक घ्या बस. आई मी आलेच. गुड आफ्टरनून मॅडम, युअर ऑर्डर प्लीज. 1 व्हाईट सॉस पास्ता अँड 1 फ्राईड माउंटन. ओके मॅडम. काय 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 सांगितलंस तू? माझं फेवरेट फूड. डोंट टेल मी अविनाश, हे तुला माहिती नाहीये. नाही, मला अनुच्या हातचा तांबडा रस्सा, पांढरा रस्सा ते आवडते. ई पांढरा रस्सा, तांबडा रस्सा, अरे किती विचित्र नाव आहे ते. खाऊन बघ एकदा, मग कळेल तुला हे सगळं झक मारत. ऐक ना, त्यापेक्षा ना तू तुझी सवय बदल, अजून स्मार्ट डिश. नाही आता मी आले ना, मी तुझी सगळी लाईफस्टाईल चेंज करणार आहे बघ तू. कशाला करायचंय हे सगळं? कशाला म्हणजे? अवी अरे तुला कळतंय का, तू JK कंपनीमध्ये काम करणार आहेस, मोठ्या लोकांच्या कॉन्टॅक्ट मध्ये येणार आहे, उठणं बसणं होणार आहे त्यांच्याशी, आणि तू बदलायला नकोय स्वतःला. बरोबर आहे तुझं. ईशान, अगं अरे ऐक ना. काय आहे? अगं रेस्टॉरंट आहे, मस्त आहे ना. अरे हो, पण एक्सपेन्सिव्ह वाटतंय जरा. चल, इकडे ये. ऐक ना. बस. कशाला उगाच? अरे बस. मस्त आहे ना. हो पण आलोय कशासाठी आपण? आता रेस्टॉरंट मध्ये लोक कशासाठी येतात? ऑफकोर्स लंच साठी. पण बघ ना केवढं एक्सपेन्सिव्ह वाटतंय हे. उगाच कशाला? एक्सपेन्सिव्ह वगैरे काही नाहीये. आणि असंही तुझ्या बर्थडेची ट्रीट बाकी होती, ती मला द्यायचीच होती, म्हणून हे रेस्टॉरंट. तुला आवडलं ना? हो छान आहे, पण काहीतरी मस्त ऑर्डर करूया. वेटर.
काय झालं? अरे किती डेंजर दिसतंय हे सगळं. डेंजर काय? अरे खाऊन तर बघ पास्ता, आणि तुला नाही आवडला ना तर तुझ्या आवडीचा मेनू मागव. आत्ता तर हे खाऊन बघ. माझं भूक इच्छा सगळं मेलंय. मी तुझं काही ऐकणार नाहीये, तुलाही खावं लागणार आहे. अवी, अजून कसे आले नाहीत हे? नवीन काम मिळणार होतं, त्याबद्दल सुद्धा काही कळवलं नाही. काय करू? मीच करू का त्यांना फोन? नको नको, चिडतील ते. आणि मीटिंगमध्ये असले तर पण जाऊ दे. मीटिंगमध्ये फोन सायलेंटवर ठेवतात. करून बघते ना. नाहीच उचलला तर निदान माझा मिस कॉल बघून मला कॉल करतील. करतेच. राहू दे ना, आता नको उचलूस फोन. का असं काय करते? अनुचा फोन आहे, मला घेऊ. अवी, तुझ्या नवीन कामाचं सेलिब्रेशन करायला आलोय ना आपण. मग आता कशाला हवी इथे अनुप्रिया? महत्वाचं असेल. नको ना. अवी ऐक ना, तू घरी गेला. सॉरी. एक्स्ट्रीमली सॉरी, ते चुकून धक्का लागला आणि फोन खाली पडला. नाही, इट्स ओके. अवी, तुझा फोन फुटला. सॉरी. ऐक ना, मी तुला नवीन फोन घेऊन देते. नाही नको, त्याची काही गरज नाहीये. मी हा दुरुस्त करून घेईन. अरे पण नाही, ठीक आहे. अगं ईशान, चल आपण दुसरीकडे जाऊ. अगं मी तुला चल म्हणते ना, अगं, ऐक बॅग- माझं. मला असं वाटतं निघूया आपण प्लीज. डेझर्ट. अगं नाही, घरी अनु आई अरे पण काहीतरी. वाट बघत असतील का ते? आणि फोन पण खराब झालाय, फोन लागला नाही, परत काळजी करतील, म्हणून निघूया ना प्लीज. बरं ठीक आहे, निघूया. पण ऐक ना, मी काय म्हणते, म्हणजे माझ्या डोक्यात अशी आयडिया आली की आपण तुझ्यासाठी शॉपिंग करूया. शॉपिंग? हा, शॉपिंग. कशासाठी? अवी, तू आता JK कंपनीमध्ये काम करणार आहेस, हे असं जाणार आहेस ऑफिसमध्ये? कसं राहतोस तू? टिपिकल मिडल क्लास. डेनिम काय घातलीये, त्याच्यावरती प्लेन शर्ट, ते पण टकिन केलंय, आणि खाली पायात फॉर्मल शूज. काय यार अवी, कॉलेजमध्ये असताना किती हँडसम आणि असं छान दिसायचं, त्यात ती दाढी पण काढली आहे. ऐक ना, मी काय म्हणते, तू चल ना, आपण शॉपिंग करूया. काय आता काय? पैसे नाहीयेत माझ्याकडे. मी आहे ना, आपण जाऊ. चला. अगं पण ह्याची गरज आहे का खरं? मी आहे ना अविनाश. मॅडम बिल. तोपर्यंत मी पेमेंट करते. काय करतोय मी?
ह्या शनायाच्या फेवरने कॉन्ट्रॅक्ट मिळालंय म्हणून, नाहीतर उभं नसतं केलं मी हिला. अनु पण घरी माझी वाट बघत असेल.